टेट धारकांची तक्रार ही आहे की सर नुसते जी-आरवर जी-आर येत आहेत. नवीन काहीतरी नियम निघत राहत आहेत आणि यामध्ये होतंय असं की भरतीच लांबून जाते आहे. रोजच नवीन काहीतरी ऐकायला मिळतं आणि अशा परिस्थितीमध्ये मग संभ्रम वाढतो की भरती खरंच होणार आहे की लवकर, की काही जण म्हणतायत तसं डिसेंबरपर्यंत जाणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो जाणून घ्या की ह्या ज्या बाबी आहेत, ह्या अत्यावश्यक बाबी आहेत आणि त्यांची पूर्तता करावीच लागणार आहे. जसं की संच मान्यता, रोस्टर तपासणी, त्या संदर्भानेच आजचा आपण व्हिडिओ देत आहोत. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, जसं की यापूर्वी विविध शासन निर्णय आले, जी-आर आले, लिमिटेड, अनलिमिटेड संदर्भातले पुन्हा पेसा संदर्भातील निर्णय आला, कोकणातील संदर्भातही हे निर्णय येत गेले आणि स्पष्टता येत गेलेली आहे. आता मध्येच मग शिक्षण उपसंचालक किंवा विभागीय उपसंचालक यांच्याद्वारे काय करण्यात आलेले आहे, की ते पोर्टल बाह्य जे शिक्षक आहेत, भरती झालेले, त्यांची चौकशी लावण्यात आलेली आहे. मेच्या मध्यामध्ये त्याचा अहवाल अपेक्षित आहे. दुसरीकडे काही शाळांची संच मान्यता, रोस्टर तपासणी पूर्ण झालेली आहे, तर काही शाळांची अजूनही ती बाकी आहे. पुन्हा अजून आता पटपडताळणीचा ही विषय आता समोर आलेला आहे. आता विद्यार्थ्यांना ही पडताळणीची बातमी ऐकल्यानंतर संभ्रम पडतोय, की आता पडताळणी आत्ता सुरू झाली आहे. म्हटलं मग ती संपणार कधी? भरती होणार कधी? वास्तविक ज्या विद्यार्थ्यांचं आधार बेसवर ही जी सगळी प्रक्रिया सुरू आहे, ज्या विद्यार्थ्याची आधार नोंदणी झालेली आहे, त्यांची मुळात विद्यार्थी संख्या तितकी आहे का? हे तपासण्यासाठी शासनाने हे पटपडताळणीचं धोरण राबवलेलं आहे आणि ते चालू आहे. दुसरी गोष्ट यामध्ये अशी, की ही जी पटपडताळणी आहे, याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल जागा वाढण्यासाठी, की पॉझिटिव्ह आपलं जागेच्या संदर्भात, की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल, जागा वाढतील. तर मित्रांनो, या बाबतीमध्ये एक गोष्ट जाणून घ्या, की बहुतांश शाळांनी काय केलेलं आहे, या अगोदरच आपले पेपर शासनाने जो एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यानंतर याला शिक्षक संघटनांनी विरोध केलेला होता. पण शिक्षक संघटनांनी किंवा मग शाळांनी, संस्थांनी यामध्ये एक मधलाच पर्याय काढला. त्यांनी काय केलं, की मार्चच्या मध्यावर किंवा मार्चच्या शेवटीच आपले सगळे पेपर जे आहेत शालेय स्तरावरील विद्यार्थ्याचे घेऊन टाकले आणि एखादा पेपर शिल्लक ठेवलेला आहे. एखादा पेपर शिल्लक ठेवलेला आहे आणि शेवटी जी गॅदरिंग वगैरे असते, वार्षिक स्नेहसंमेलन असतं, अशा गोष्टी काय केलेल्या आहेत, विद्यार्थ्याच्या पाठीमागे ठेवलेल्या आहेत. विद्यार्थी आपली सुट्टी एन्जॉय करत आहेत. काही विद्यार्थी फक्त त्या शेवटच्या पेपरपर्यंत, म्हणजेच टेक्निकली शासनाने जसं आदेश काढलेला आहे त्याप्रमाणे शाळांनी काय केलेलं आहे, आपला एखादा पेपर पाठीमागे ठेवलेला, पण शैक्षणिक कामे जवळपास आता थांबलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये काही विद्यार्थी आपल्या आजोळे निघून गेले, गावाकडे निघून गेले आणि मग विद्यार्थी संख्या पडताळणीच्या वेळेस अडचणी येण्याची शक्यता होती. पण यामध्येही संस्था मार्ग काढत असतात. आजकाल ही पडताळणी आणि इतर ज्या अनुषंगिक बाबी आहेत, या इतक्या महत्त्वाच्या झालेल्या आहेत, की असं काही पत्र आल्यानंतर पालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून शाळा, संस्था काय करत असतात, विद्यार्थ्यांना त्या दिवशीसाठी बोलवत असतात, करून घेत असतात. त्यामुळे मला तरी वाटत नाही, की जागेवर निगेटिव्ह इम्पॅक्ट वगैरे पडणार आहे. राहिला प्रश्न दुसरा, की सर व्हॅकन्सीज कधीपर्यंत येणार आहेत? कुठपर्यंत हे जी आर निघणार? कुठपर्यंत नवीन नियम निघणार? तर या महिन्याच्या शेवटपर्यंत जाहिरातीसाठी टॅब संस्थांना उपलब्ध करून दिला जाईल असा माझा कयास आहे आणि पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला जाहिराती दिसायला सुरुवात होईल. बाकी इतर यूट्यूबर तर सांगतात की ह्याच महिन्यात जाहिराती, तसं झालं तर अगदी आनंदाची गोष्ट. तरी पण आपण ती बाब माझ्या मते जरी आपण पूर्णपणे स्वीकारली नाही, तरी पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात 100% या जाहिराती येणार आहेत. या बाबतीमध्ये मला तरी शंका आता
वाटत नाही. त्यामुळे त्या बाबतीत बिनधास्त राहा आणि आपली प्रिफरन्सची तयारी करा. जरी काही शाळांची पटपडताळणी, संच मान्यता वगैरे बाबी रोस्टर तपासणी शिल्लक राहिल्या, तरीसुद्धा 2024-25 च्या व्हॅकंट सीटवर जी भरती होणार आहे, त्याच्यानंतर 25-26ची मे 26पर्यंतची सुद्धा व्हॅकन्सीज आपल्या या पोर्टल भरतीमध्ये येणार आहेत. शासन एखादं परिपत्रक काढून, एखादा निर्णय काढून ज्या संस्थांची रोस्टर तपासणी, संच मान्यता वगैरे शिल्लक बाबी राहिलेल्या आहेत, त्यांना दुसऱ्या फेजमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो आणि त्यांना तसं वेळ दिला जाऊ शकतो. मधल्या काळातही एकदा पोर्टल सुरू झाल्यानंतर त्यातही जाहिराती अपलोड करण्यासाठी संस्थांना पुन्हा पुन्हा वेळ वाढवून दिला जातो. या पाठीमागचाही अनुभव आहे. त्यामुळे एकदा जाहिराती आल्यानंतर ती प्रक्रिया 1-1.5 महिना आरामशीर चालू शकते. पहिल्यांदा 15 दिवस, पुन्हा अजून मागणी, पुन्हा अजून मागणी, अशा प्रकारे होणार आहे. आणि त्यामुळे मला तरी वाटत नाही की पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्याच्या पुढं हा कालावधी जाऊ शकेल. जूनमध्ये जरी पहिला टप्पा जरी जूनमध्ये पूर्ण नाही झाला तरी जुलैमध्ये पूर्ण होऊ शकतो आणि दुसरा टप्पा त्यानंतरची प्रक्रिया होतच राहणार आहे. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.